आजचा विषय असाच आहे. आजचा विषय 70 वर्षाचं हे जे स्वातंत्र्य आहे, त्या स्वातंत्र्याचा अर्थ काय? ते स्वातंत्र्य मिळालं, 70 वर्ष ते स्वातंत्र्य आम्ही उपभोगलं. त्यातून जे काही कमवलं, त्यातून जे काही मिळवलं, त्या सगळ्यांचा प्रवास, त्या सगळ्यांची जंत्री आपण इतर सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्म मधून जाणतोच. परंतु हे 70 वर्ष जे स्वातंत्र्य आहे आमचं, ते टिकवण्याचं जे मेकॅनिझम आहे, तंत्र आहे, ते तंत्र कोणतं आहे? काय ते तंत्र यशस्वी झालं? ते मेकॅनिझम आम्हाला हे स्वातंत्र्य 70 वर्षापूर्वी दिलेलं ते टिकून ठेवण्यामध्ये, ते वृद्धिंगत करण्यामध्ये काय ते यशस्वी झालं? त्या तंत्राच्या विषयाच्या अंगाने आपण आज ही चर्चा करणार आहोत. 70 वर्षाच्या स्वातंत्र्याने आम्हाला काय दिलं आणि त्याचं तंत्र. मित्रांनो, साधारणपणे पाश्चात्य देश, युरोपियन देश हे स्वातंत्र्य, समता, सामाजिक न्याय आणि डेमोक्रेटिक गव्हर्नन्स त्याचे उद्गाते, निर्माते मानण्याची एक प्रथा युरोसेंट्रिक सोशल सायन्सेसच्या अभ्यासक्रमामधून सर्वदूर पसरलेली आहे. ती तिसऱ्या जगामध्येही पसरलेली आपण पाहतो. आशियन, आफ्रिकन या देशामध्येही अशा पद्धतीची धारणा आहे की हे पाश्चात्य देश आधुनिक देश आहे. ते विचाराने, आचाराने आधुनिक आहेत. ते जे विचार, आचार आहेत, त्याचे आधार हे स्वातंत्र्य, समता आणि सामाजिक न्याय ही मूल्यत्रयी आहे. आणि त्याचा प्रसार, प्रचार त्यांनी सातत्याने केला. नुसतं केलाच नाही, तर त्यासाठी बलिदानही दिले. हे जे स्वातंत्र्य मिळवण्याची जी प्रक्रिया आहे, ही स्वातंत्र्य मिळवण्याची प्रक्रिया इतकी महत्वपूर्ण आहे. मानवी जीवनातलं त्याचं स्थान इतकं मौल्यवान आहे, अमूल्य आहे की ती लढाई पहिली लढाई राहते, तीच लढाई शेवटची लढाई राहते. या पार्श्वभूमीवरती आपण या स्वातंत्र्याचा जो प्रवास 70 वर्षापूर्वी भारताच्या दारामध्ये आला, आपण त्याला स्वीकारलं आणि त्या अनुषंगाने आपल्या व्यवहारामध्ये, आपल्या आचारामध्ये, विचारामध्ये त्याला आपण स्वीकारून आपण जे मार्गक्रमण केलं 70 वर्षामध्ये, त्यातून आपण काय कमवलं हे आपण या चर्चेच्या उत्तर सत्रामध्ये पाहणार आहोत. पूर्व सत्रामध्ये आपण त्याचा जो प्रवास आहे स्वातंत्र्याचा, तो पाहण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. स्वातंत्र्याची जी पाश्चात्य कल्पना जगभर ही सर्वदूर पसरली, ते असं म्हटलं जातं की ग्रीकांची जी स्टेटहुड्स होती, जी गव्हर्नन्स पद्धत होती, त्या गव्हर्नन्स पद्धतीमधून, त्यांच्या विचार मंथनातून, त्यांच्या कॉन्स्टिट्यूएंट असेंब्लीच्या त्या वादविवादातून ही प्रक्रिया उभा राहील आणि त्यातून स्वातंत्र्याची कल्पना पुढे आली. स्वातंत्र्याची कल्पना प्लेटोने मांडली ती साधारणपणे 500 BC मध्ये. प्लेटोने ही कल्पना मांडण्यापूर्वी ग्रीकांची राज्य ही ऑलिगार्किक, ऑलिगार्किक याचा अर्थ अशा काही लोकांकडेच त्याची सत्ता असणं, मर्यादित लोकांकडेच त्याची सत्ता असणं. भारतीय कॉन्टेक्स्ट मध्ये ही ऑलिगार्की, त्याला अराजक म्हटलं गेलं. त्यावरती आपण या चर्चासत्राच्या उत्तरार्धामध्ये येणार आहोत. हे जे ऑलिगार्की स्टेट होते, हे स्टेट त्यांच्या या लिमिटेड स्वातंत्र्यातून, म्हणजे कुणाला, त्या राज्यामधल्या ऑलिगार्क आणि जी प्रजा आहे, सिटीजन आहेत, नागरिक आहेत, त्यांच्या मधल्या राईट्स
हक्काच्या विषमतेला जो विरोध झाला, त्यातून काही टायरंट्स निर्माण झाले. टायरंट्स म्हणजे खेचून आणलेली सत्ता. अशी काही लोकांनी ती काही शहरं ताब्यात घेऊन ती शहरं चालवल्याची घटना ग्रीक सिटीज मध्ये घडलेल्या आहे. त्याला टायरंट असं म्हटलं जातं. त्या टायरंट वरूनच पुढे जाचकता, टायरनी हा शब्द आला. त्याबरोबरच मोनार्क्स ही निर्माण झाले, काही राजेपद ही निर्माण झाली. टायरंट आणि राजेपद यामध्ये मूलभूत फरक आहे. राजेपद हे परंपरागत वंशावळीमधून, लिनिएज मधून, वडिलाकडून मुलाला, आईकडून मुलाला, अशा पद्धतीनं ते मोनार्क्स येतात. भारतीय परिप्रेक्षात त्याला राजक म्हणतात. असे स्टेट्स निर्माण झाले. आणि मग ह्या विचार मंथनातून, या प्रक्रियेमधून काही डेमोक्रॅटिक कल्पना म्हणजे लोकांच्या सत्तेच्या कल्पना पुढे येऊ लागल्या. मानवी इच्छा आकांक्षा कालानुक्रमामध्ये वाढत गेल्या आणि त्यातून महत्वाची जी घटना घडली ती लोकांच्या सत्तेची. लोकांच्या सत्तेची ग्रीकामधली ही घटना, ज्याला डेमोक्रेसी म्हटलं गेलं, असे काही गव्हर्नन्स ग्रीकांच्या अनेक शहरांमध्येही पुढे निर्माण झाले. आता ह्या सगळ्या प्रक्रियेला जे इम्पल्स आहे, जे ढकलणं आहे, जे चालवणं आहे, कार्यप्रवण करणं आहे, ती प्रक्रिया बुद्धिजीवी वर्ग निर्माण झाल्याशिवाय होऊ शकत नाही. तर तो जो बुद्धिजीवी वर्ग होता, त्याचं प्रतिनिधित्व करणारा जो प्लेटो होता, तो प्लेटोची आपण ज्यावरती चर्चा करत आहोत त्या स्वातंत्र्याविषयी काही एक धारणा होती, एक विशिष्ट मत होती. आणि ते पाश्चात्य या स्वातंत्र्य, समता आणि सामाजिक न्याय मूल्यत्रयीमध्ये अधोरेखित केलं जातं प्लेटोचं म्हणणं, जिथून हा स्वातंत्र्याचा प्रवास थेरॉटिकल असो, अकॅडमिकल असो किंवा बुद्धिजीवी वर्गामधला असो, तो सुरू होतो. प्लेटोची ही जी धारणा आहे त्यामध्ये स्वभावता, ऑलिगार्की, डेमोक्रेसी, त्या काळची जी डेमोक्रेसी होती ती आजच्या काळा इतकी प्रगल्भ निश्चितच नव्हती. त्या संदर्भामध्ये प्लेटोची जी स्वातंत्र्याची परिभाषा आहे, त्या परिभाषामध्ये तो म्हणतो की मानवाला त्याच्या विकासासाठी, मानवाच्या स्वतःच्या विकासासाठी आपण त्याला स्वातंत्र्य दिलं पाहिजे. परंतु का? त्यामुळेच समाजाचा विकास होतो. अशी ढोबळ व्याख्या तुमच्या पुढे मी प्लेटोची मांडतो. यामध्ये संदर्भ काय? तर समाजाचा विकास करायचा, म्हणजे सामूहिक सहजीवन हे प्रधान आहे. व्यक्ती विशेष हा प्रधान नाही. अजून उद्देश काय आहे? तर सामूहिक सहजीवन हे विकसित व्हावं. ते विकसित होण्यासाठी या सामूहिक सहजीवनाचा सर्वात छोटा घटक जो आहे तो आहे व्यक्ती. म्हणून व्यक्तीच्या विकासापर्यंत प्लेटोने आपलं डायलेक्टिक्स उघडत नेलं. समाज जीवनाचा विकास का होत नाही, त्याचं डायलेक्टिक जेव्हा त्यांनी मांडलं असेल तेव्हा त्याला काय सापडलं? तर व्यक्तीच्या विकासामध्ये समाजाचा विकास दडलेला आहे. त्यातून स्वातंत्र्याची ही परिभाषा निर्माण होते. यावरती अर्थातच प्रतिवादी असेल, दुमतही असेल, निश्चित त्याचं आपण स्वागत करू. परंतु पाश्चात्यांच्या स्वातंत्र्याची, फ्रीडमची जी कल्पना आहे ती कल्पना अशा पद्धतीनं एका द्वंद्वात्मक संरचनेच्या आधारावरती उभी राहिलेली आहे. हे आपल्याला इथं फक्त स्पष्ट करायचं आहे. या पार्श्वभूमीवरती मॉडर्निटीकडे जेव्हा समाज येतो, म्हणजे अशा पद्धतीचे अलिगॉर्किक स्टेट, टायरंट स्टेट, मोनार्क स्टेट, डेमोक्रेसी, डेमोक्रेसीचं अनुकरण, त्यातून निर्माण झालेले बुद्धिजीवी युरोपभर पसरणं, आणि मग मॉडर्निटी आधुनिक काळामध्ये, क्लासिकल काळामध्ये, त्या काळामध्ये पुढे घेऊन जाणारा जो बुद्धिजीवी वर्ग आहे त्याचं प्रतिनिधित्व करतो स्पिनोझा. हा एक डच फिलॉसॉफर, ज्याचं अत्यंत मोठं योगदान
तत्वज्ञानाच्या क्षेत्रामध्ये आहे. स्पिनोजाची कल्पना जी आहे ती कल्पना इसवी पूर्व 500 ते 1700 इसवी नंतर त्या 2200 वर्षामधल्या प्रवासाची कहाणी आहे. स्वातंत्र्याची कल्पना या 2200 वर्षाच्या प्रवास करून आल्यानंतर स्पिनोजा काय म्हणतो, व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी स्वातंत्र्य पाहिजे, समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी व्यक्तीचं स्वातंत्र्य नाही पाहिजे. व्यक्तीचं स्वातंत्र्य हे प्रधान आहे, समाजाचं स्वातंत्र्य प्रधान हे तो गृहीत धरत नाही. व्यक्तीच्या स्वातंत्र्याला अत्युच्च महत्व स्पिनोजा आपल्याला देताना दिसतो. हा डच फिलॉसॉफर ज्याचं योगदान आजही वादातीत आहे, महत्वपूर्ण आहे, त्यामुळे आपण त्याला कोट करतोय स्पिनोजा. स्पिनोजाची ही जी मांडणी आहे ही मांडणी अत्यंत महत्वपूर्ण आहे, जी आपल्याला ही प्रवासाची दोन टोकं दाखवतात. एका टोकामध्ये सार्वजनिक स्वातंत्र्याला महत्व होतं, जे प्लेटोने विषद केलं, ज्याच्यासाठी सेकंडरी होतं व्यक्तीचं स्वातंत्र्य. 2200 वर्षानंतर स्पिनोजा स्पष्ट करतो की व्यक्तीचं स्वातंत्र्य हे प्रधान आहे. व्यक्तीच्या स्वातंत्र्याला दिलेलं प्रधान, त्यातून झालेला व्यक्तीचा विकास, त्याच्यामध्ये स्पष्ट काय करतं, प्लेटोच्या काळामधलं जे स्वातंत्र्य होतं त्या स्वातंत्र्याला समाजाच्या नियंत्रणाची चौकट होती. स्पिनोजाने दिलेलं व्यक्ती विकासाचं स्वातंत्र्य याला समाजाच्या नियंत्रणाची चौकट नव्हती, किंबहुना ती चौकट मोडलेली होती, तोडलेली होती, आणि तेच अभिप्रेत होत. या पार्श्वभूमीवरती आपण फ्रेंच ह्युमन राईट्स जे डिक्लेरेशन आहे 1789 स्वातंत्र्यामध्ये जे डिक्लेरेशन मांडलं, त्यामधल्या मानवाच्या हक्काचं डिक्लेरेशन अत्यंत महत्वाचं आहे. त्या मानवाच्या हक्काचं, अर्थातच स्वातंत्र्याचं, अमेरिकन स्वातंत्र्यामध्ये मानवाच्या हक्काचं, मानवाच्या स्वातंत्र्याचं ते एक डिक्लेरेशन. हे दोन डिक्लेरेशन, जे फ्रेंच डिक्लेरेशन आणि अमेरिकन डिक्लेरेशन, ते दोन डिक्लेरेशन मानवी स्वातंत्र्याचा प्रवास जो व्यक्ती विशेषाने बांधलेला आहे, ज्याच्या आजूबाजूचं नियंत्रण नष्ट झालेलं आहे, त्या अनुषंगाने आपल्याला तो विकास पाहावा लागेल. व्यक्ती विकास मॉडर्निटीच्या या पार्श्वभूमीवरती, आधुनिकतेच्या या पार्श्वभूमीवरती फ्रेंच डिक्लेरेशन मधला मानवी विकास, व्यक्ती विकास आणि अमेरिकन डिक्लेरेशन मधला व्यक्ती विकास, हे अत्यंत महत्वपूर्ण असे दोन विकास बिंदू आहेत, जे मानवी स्वातंत्र्याला एका अत्यंत उंच स्थानावरती घेऊन जातात. आपण पाहतोच ही सगळी कमाई जी आहे, ही कमाई कशाचा प्रतिपाद आहे, कशाची निष्पत्ती आहे? हा आहे युरोपियन रिव्होल्युशनचा, हा आहे फ्रेंच रिव्होल्युशनचा. अत्यंत महत्वपूर्ण अशा व्यक्ती विशेषांनी आपलं बलिदान दिलं, आणि त्या बलिदानातून हे फ्रेंच डिक्लेरेशन, हे अमेरिकन डिक्लेरेशन ते देश मिळवू शकले. स्वातंत्र्याचा हा गंभीर अर्थ युरोपियनांना समजला, आणि मग ते स्वातंत्र्य टिकवण्यासाठी ते सातत्याने तत्पर राहिले. परंतु काय, त्यानंतरच्या काळामध्ये ते सातत्याने तत्पर राहिले का? 1789 पासून जे फिफ्थ रिपब्लिक होतं फ्रेंच, तेव्हापासून ते मॉडर्न डेमोक्रेसी पर्यंत त्याचा जो प्रवास आहे, तो प्रवास आपण त्याच्या चर्चेच्या उत्तरार्धात जाणून घेऊया. परंतु आजचा जो प्रवास आहे स्वातंत्र्याचा, तो प्रवास आपण पाहिला की त्याने काय केलं की एक सार्वत्रिक नियम बनवला व्यक्ती विकासाच्या, व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा. व्यक्तीच्या स्वातंत्र्यामध्येच व्यक्ती विकास आहे, आणि तो काय आहे, प्राधान्याने तो काय केला पाहिजे, तो सातत्याने आपण आपल्या डिक्लेरेशन मध्ये, आपल्या नियमामध्ये बांधून तो सार्वत्रिक केला पाहिजे. अमेरिकन डिक्लेरेशन मध्ये थॉमस जेफरसन याच्या पुढे जातात. थॉमस जेफरसन काय म्हणतात, माणूस
हा जन्मताच स्वतंत्र आहे आणि जन्मभर त्याला काहीही बांधू शकत नाही. ढोबळमानाने ही थॉमस जेफरसनची व्याख्या आहे. या पातळीपर्यंत प्लेटो, स्पिनोझा आणि आधुनिक काळामधला जो लढा आहे स्वातंत्र्याचा, त्या लढ्यातून जे महत्व स्वातंत्र्याला आलंय त्यातून आता काय म्हणतायत व्यक्ती, थॉमस जेफरसन तर माणूस हा जन्मताच स्वतंत्र आहे, जन्मभर तो स्वतंत्र राहतो, त्याला कोणीही साखळीनं बांधू शकत नाही. म्हणजे इथपर्यंत हे स्वातंत्र्याची व्याख्या आता गेलेली आहे. आधुनिकरणाची ही प्रचंड मोठी व्याख्या, त्याबरोबरच लोकसत्ताक गव्हर्नन्स, शासन हे लोकांचे सत्ता असणारे, लोकांच्या प्रतीनं वेलफेअरची कल्पना मांडणारे, अंमलात आणणारे अशा पद्धतीची गव्हर्नन्स शासन प्रणाली, लोकांच्या स्वातंत्र्याचे अशा कल्पना, त्यातून लोकांचे निर्माण झालेले हक्क अधिकारासाठी निर्माण झालेले तिथं मेकॅनिझम जे ठरतं ते काय आहे तर हे. परंतु लक्षात घ्या, हे गव्हर्नन्स बनवताना त्यांनी काय केलंय, सामाजिक बंधनं होती तर तोडलेली आहे. 200-300 वर्षाच्या संघर्षामध्ये जी सामाजिक बंधनं व्यक्ती विकासासाठी, व्यक्तीच्या स्वातंत्र्याच्या आड येत होती, त्या आड येणारी सामाजिक बंधनं तोडण्यामध्ये ते यशस्वी झाले होते, तेव्हाच ते या पदापर्यंत आले होते. हे पण आपण इथं नमूद केलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. या पद्धतीनं व्यक्ती विकास झाल्यानंतर आपण पाहतो युरोपियनाकडे कशा पद्धतीनं असूयेनं पाहतो, कसली रिच लाईफस्टाईल आहे, कसलं समृद्ध जीवन जगतायत, आपल्याकडे पगार किती आहे, त्यांच्याकडे प्राथमिक शिक्षकाला किती प्रचंड पगार आहे, आपल्याकडे प्राथमिक शिक्षकाला अशा पद्धतीनं आहे, तिथं श्रमाला महत्व आहे, आपल्याकडे श्रमाला हिणकस मानलं जातं, तिथं श्रमाच्या बाबीला अधिक पैसे पे करावे लागतात, तिथं श्रमाच्या बाबीला पैसे पे नाही केलं तरी चालतं. अशा पद्धतीच्या धारणा, त्याची तुलना आपण आता नंतरच्या या काळामध्ये उत्तरार्धामध्ये करणार आहोत. महत्वाची जी मांडणी आहे त्यानंतरची जी हा व्यवहारिक बाजूने, आता ही तत्वज्ञानात्मक बाब होती, ही लोकसत्ताक बाब होती, स्पिनोझाची तत्वज्ञानात्मक बाब होती, दोन्ही डिक्लेरेशन ही लोकसत्तात्मक बाब होती. जो व्यवहार असतो, जो अंडरकरंट असतो, वाहत असतो, लोकशाही असो राजेशाही असो, जो व्यवहार आहे दररोजचा, व्यवहारामध्ये उत्पादन आहे, व्यवहारामध्ये व्यवसाय आहे, व्यवहारामध्ये सेवा आहे. हे जे व्यवहार आहेत त्याचे स्वतःचे एक नियम आहेत. त्या नियमाचा प्रतिनिधी म्हणून आपल्याला हेरॉल्ड लास्कीकडे पाहिले पाहिजे. हेरॉल्ड लास्कीने अत्यंत महत्वपूर्ण असं स्वातंत्र्याच्या 4 कल्पना मांडलेल्या आहेत. त्यांनी या 4 कल्पनांना अत्यंत महत्व दिलं आहे. कशासाठी? व्यवहारातल्या स्वातंत्र्यासाठी. आतापर्यंत आपण जे म्हटलं, आतापर्यंत मी जे सांगितलं ते आदर्शवादी स्वातंत्र्य होतं. हेरॉल्ड लास्की काय करतो? हेरॉल्ड लास्की अत्यंत महत्वपूर्ण अशा व्यवहारिक स्वातंत्र्याची कल्पना मांडतो. व्यवहारिक स्वातंत्र्य कोणतं? व्यक्तीचं स्वातंत्र्य. कसलं? आचाराचं आणि विचाराचं. हे 2 स्वातंत्र्य तो काय करतो? महत्वाचे मानतो. त्याबरोबरच स्वातंत्र्याच्या कल्पनेमध्ये राजकीय स्वातंत्र्य याला तो अत्यंत महत्व देतो. राजकीय स्वातंत्र्य नसेल तर तुम्ही काहीही करू शकणार नाही. त्या स्वातंत्र्याचा फारसा उपयोग तुम्हाला होईलच असं नाही. आचार विचाराच्या स्वातंत्र्याने तसेच तुम्ही इंडिव्हिज्युअलिझम कमवलं, परंतु राजकीय स्वातंत्र्य नसेल तर त्या व्यक्ती विकासाचा फारसा उपयोग होत नाही. आणि सर्वात महत्वाचं स्वातंत्र्य तो मानतो आर्थिक स्वातंत्र्य. आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे तुम्हाला आर्थिक व्यवहार करण्यासाठी कॅपिटल, भांडवल तुमच्याकडे असण्याचं, भांडवल तुमच्या पदरी ठेवण्याचं, भांडवलाला वृद्धिंगत करण्याचं तुम्हाला स्वातंत्र्य आहे का? तरच या तिन्ही स्वातंत्र्याला महत्व आहे.
मानवी जीवनामध्ये. ही झाली व्यावहारिक स्वातंत्र्याची कल्पना. आदर्शवादी स्वातंत्र्याची कल्पना आपण पाहिली आणि हेराल्ड लास्कीची आत्यंतिक व्यावहारिक स्वातंत्र्याची कल्पना. आर्थिक स्वातंत्र्य हे महत्वपूर्ण आहे. आर्थिक स्वातंत्र्य तत्पुरेचं राजकीय, तत्पुरेचं आचाराचं, विचाराचं स्वातंत्र्य व्यक्तीला असणं अत्यंत महत्वाचं. हा जो प्रवास आहे स्वातंत्र्याचा, हा प्रवास अत्यंत महत्वपूर्ण आहे. आपण आता या चर्चेच्या उत्तरार्धाकडे जाऊया आणि एकूण या प्रवासाचं महत्व भारतीय व्यवस्थेमध्ये काय आहे. 70 वर्षापूर्वी आपण स्वातंत्र्य आणि त्या स्वातंत्र्याचं डिक्लेरेशन बनवलं राज्यघटनेच्या माध्यमातून. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कलम 31 मध्ये अशा पद्धतीनं आपल्या भौतिक साधनांचं, अशा पद्धतीनं कलम 19 मध्ये आपल्या फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनचं जे महत्व प्रतिपादित केलेलं आहे ते अत्यंत महत्वपूर्ण आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात की जी साधन संपत्ती आहे त्या साधन संपत्तीचं वितरण हे समसमान व्हावं. त्या साधन संपत्तीवरती सर्वांचा हक्क असावा, समसमान आणि सर्वांचा हक्क असावा. त्याचा निकष काय देतात ते साधन संपत्तीची मालकी, त्या साधन संपत्तीचं वितरण, त्याचा निकष काय देतात. स्वातंत्र्य आहे, साधन संपत्ती त्याचे मालकी हक्क सांगायचं, साधन संपत्तीतल्या वितरणामध्ये आपला हिस्सा आपला मानायचा, हे स्वातंत्र्य आहे. परंतु हे स्वातंत्र्य निश्चित कधी करतं, ते कोणतं मेकॅनिझम आहे, ते कोणतं तंत्र आहे, तर बाबासाहेब म्हणतात सार्वजनिक हित काय आहे हे गृहीत धरून काय केलं पाहिजे, स्वातंत्र्य दिलं पाहिजे. साधन संपत्तीवरच्या मालकी हक्काचं स्वातंत्र्य कसं असलं पाहिजे, सार्वजनिक हिताचं. हे मेकॅनिझम आहे. हा जो निकष आहे हे मेकॅनिझमचा एक घटक आहे, एक बेसिस आहे, एक कॅनन आहे. आणि दुसरं ते काय म्हणतात की जे वितरण होत आहे साधन संपत्तीचं, ते वितरणही कसं पाहिजे, सार्वजनिक हिताचं. तेव्हाच त्या स्वातंत्र्याला मूल्य आहे, तेव्हाच त्या स्वातंत्र्याला भारतीय परिप्रेक्षामध्ये किंमत आहे. अन्यथा ते केवळ आदर्श असेल, व्यवहार्य नसेल. हेराल्ड लास्कीच्या भाषेमध्ये हे व्यवहारिक बनवण्याची जी प्रक्रिया आहे, आदर्शवादी स्वातंत्र्याकडून बाबासाहेब काय करतात, व्यवहारवादी स्वातंत्र्यापर्यंत ही प्रक्रिया घेऊन जातात. त्याच्यासाठी ते निकष निश्चित करतात, सार्वजनिक हिताचं स्वातंत्र्य. कसलं, मालकी हक्क सांगणार, वितरणामधला आपल्या हिस्सावरती हक्क सांगणार. हेराल्ड लास्कीच्या पुढे एक पाऊल जात बाबासाहेब काय म्हणतात, याच्यामध्ये तुम्हाला हे निश्चित करावं लागेल, केवळ सार्वजनिक हित नव्हे, व्यक्ती विकास नव्हे, तर स्त्री पुरुष या दोघांमध्येही समसमानच वाटप झालं पाहिजे. म्हणजे स्त्री आणि पुरुषाचं स्वातंत्र्य इक्वल करायचं असेल तर सार्वजनिक संपत्ती साधनांचा मालकी हक्क, सार्वजनिक संपत्ती साधनांचं वाटप जसं समाजामध्ये समसमान करावं. कसं, सार्वजनिक हित लक्षात ठेवून. तर दुसरं सार्वजनिक हित कोणतं, स्त्री पुरुष समानता हे एक सार्वजनिक हित आहे. त्यामुळं हे समसमान वाटप, हे समसमान मालकी हक्क स्त्री पुरुषामध्ये समान पाहिजे. समसमान पगाराचा त्यांनी हक्क अधिकार एक ऍप्लिकेशन म्हणून मी तुम्हाला सांगतो की बाबासाहेबांनी तो एम्फसाइज केला होता, समसमान स्त्री पुरुषामधल्या पगाराचा हक्क. मित्रांनो, या आदर्शवादी कल्पना, हा स्वातंत्र्याचा प्रवास पाहिल्यानंतर आपलं एक मत आहे की काय खरोखरच स्वातंत्र्य मिळालं. आजही आपल्याला एक खंत आहे, खेद आहे की मला जे स्वातंत्र्य आहे त्या स्वातंत्र्याचा खरोखरच मला फायदा झाला. तर निश्चितपणे असं म्हणावं लागेल की 10 ते 20% लोक जे आजही बिलो पॉवर्टी लाईन आहेत त्यांना स्वातंत्र्याचा खरोखरच कोणताही फायदा झाला. त्यानंतरची जी मध्यमवर्गीय जनता आहे त्या मध्यमवर्गीय जनतेला स्वातंत्र्याचा फायदा झाला आहे.
पण ती एका बॉन्डेजमध्ये, एका शाकलमध्ये आज ही अडकलेली आहे. त्यातून मुक्ती मिळाली नाही तर युरोपियन धारणेवरचं जे स्वातंत्र्य आम्हाला मिळालेलं आहे ते स्वातंत्र्य आम्हाला निश्चितपणे मिळणार. मेकॅनिझमचा हा दुसरा घटक. सार्वजनिक हे एक घटक आहे मेकॅनिझमचा. आणि दुसरा घटक आहे जी समाज बंधनं होती युरोपमध्ये, ती फ्रान्सने, अमेरिकन नागरिकांनी, बुद्धिजीवींनी ती समाज बंधनं तोडून त्या स्वातंत्र्यापर्यंत आले होते. भारतीयांनी अशा पद्धतीनं समाज बंधनं तोडली नाहीत. न तोडता मिळालेलं स्वातंत्र्य त्याच बॉन्डेजवरती, त्याच एनस्लेवमेंटवरती, त्याच गुलामीवरती आरोपित केलं. आणि त्यातून मिळालेल्या स्वातंत्र्यातून आपल्याला आज निश्चितपणे जो काही लाभ झालाय, जो काही फायदा झालाय, तो मर्यादितच असणार. सर्व समग्र स्वातंत्र्याची जी कल्पना आहे ती कल्पना बाबासाहेबांनी मांडली. आदर्शवादी, व्यावहारिक दोन्ही कल्पना इथं स्पष्ट आणणं हे आपल्या गव्हर्नन्स, शासन प्रशासन दोघांचंही काम आहे. त्याबरोबरच बुद्धिजीवीचंही काम. आता ह्या मेकॅनिझमचा जो सार्वजनिक हित हा पहिला भाग होता, ज्याच्या आधारावरती हे स्वातंत्र्य काय होत होतं, टॉपसी टर्वे, खालून उलट पुलट किंवा ते रुंद अरुंद होत होतं. त्याचा जो दुसरा निकष आहे तो दुसरा निकष आहे काय, बुद्धिजीवींनी, शासन प्रशासनाने हे नवीन स्वातंत्र्य त्यासाठी लागणारा जो अवकाश आहे, कोणता, समाज बंधन तोडून मॉडर्निटीचा, आधुनिकतेचा तो अवकाश दिला का, तर ते मेकॅनिझम स्पष्टपणे यशस्वी झालं असं म्हणता येईल. आणि ह्या दुसऱ्या बाबतीत मात्र आपण निराश आहोत. आपल्या पद्धतीनं आपल्या चर्चेमध्ये जो मुद्दा आपला होता की ते तंत्र कोणतं, तर ते तंत्र आहे सार्वजनिक हिताचा निकष. त्या तंत्राचा पहिला कॅनर आहे. आणि दुसरा जो आता म्हटलं तो समाज बंधनं तोडण्याचा आहे. त्या दोन गोष्टी लक्षात ठेवून स्वातंत्र्याचा जर प्रवास आपण यापुढे केला तरच निश्चितपणे युरोपियन, ज्याची आपण असूया करतो, ज्याची आपण इच्छा व्यक्त करतो, त्या समृद्धीची, त्या जीवनमानाची, ज्या जीवन स्तराची आपण असूया करतो, इच्छा व्यक्त करतो, ते जीवनमान आपल्याला मिळू शकतं. प्रोव्हाइडेड सार्वजनिक हिताचा विचार करणाऱ्या प्रशासनाच्या नियमावरती तुम्हाला काय करावं लागेल, सातत्याने युरोप मधल्या देशांनी, उदाहरणार्थ फ्रेंचने ज्या पद्धतीनं लढा उभा केला, ज्या पद्धतीने याची मागणी केली आणि त्यातून तो हक्क सार्वत्रिक केला, तसा हक्क सार्वत्रिक करणं आवश्यक आहे. आणि दुसरी बाब जी आहे ती बाब म्हणजे अशी जी सामाजिक बंधनं आहेत, जे जातीचं आहे, जे वर्गाचं आहे, ही बंधनं तडातड तोडणारे जे नियम आहेत ते नियम शासन प्रशासनाने येणाऱ्या काळामध्ये बनवले पाहिजेत. तरच आपल्याला आधुनिकतेचा अवकाश मिळेल. आधुनिकतेचा अवकाश जर नाही मिळाला तर युरोप प्रमाणे ते जे स्वातंत्र्याचा उपभोग करतात तशा स्वातंत्र्याचा उपभोग भारतीय नागरिकांना मिळणार नाही. तसा अवकाशच नसेल तर त्या स्वातंत्र्याचा व्यावहारिक उपयोग आपल्याला करता येणार नाही. त्यामुळं ते स्वातंत्र्य आपल्याला उपभोगायचं असेल, ते स्वातंत्र्य आपल्याला भारतामध्ये प्रस्थापित करायचं असेल तर आपल्याला निश्चितपणे शासन प्रशासनाने सर्व धोरण ही सार्वजनिक हिताच्या निकषावरती राबवतायत का हे पाहिलं पाहिजे. आणि दुसरी बाजू नागरिकांनी, शासन प्रशासन, बुद्धिजीवींनी जी सामाजिक बंधनं नष्ट करून आधुनिकतेचा अवकाश आपल्या नागरिकांना द्यायचा आहे, ज्याच्यातूनच ते स्वातंत्र्याचा खराखुरा अर्थ व्यवहारामध्ये आणू शकतील, आपलं जीवनमान उंचावू शकतील, जीवनस्तर उंचावू शकतील. हे मेकॅनिझम दोन भाग, हे तंत्राचे दोन भाग, हे दोन तंत्र आपण आज जाणून घेतले. स्वातंत्र्याचा प्रवास आपण जाणून घेतला आणि भारतामध्ये त्या तंत्राचा विकास करण्यातून स्वातंत्र्य खऱ्या अर्थाने आपल्याला मिळणार आहे. आणि युरोपियन धर्तीवरती ज्याची आपण असूया करतो, इच्छा व्यक्त करतो, असं स्वातंत्र्य आपल्याला उपभोगता येईल. अन्यथा जात वर्ग समाजाच्या दलदलीमध्ये आपल्याला हे स्वातंत्र्य निश्चितपणे उपभोगता येणार नाही. मित्रांनो, कशी वाटली ही स्टोरी आम्हाला निश्चित कळवायला विसरू नका. कमेंट मध्ये आपल्याला सहभाग घ्यायचा असेल तर तसं कळवा. आपल्याला कोणत्या विषयावरती चर्चा करणं अभिप्रेत आहे
तेही लिहायला विसरू नका. आपण या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. मी थांबतो. धन्यवाद.